आजच्या या महायुतीच्या सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आपले माजी खासदार माननीय शिवाजीराव आढळराव पाटील, गेल्या 15 दिवसापासून आपल्या तालुक्यामध्ये ज्यांचं वास्तव्य आहे, राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकवण्यासाठी ते गुजरातमधून इथे येऊन 15 दिवस झाले इथे राहिलेत आणि संपूर्ण निवडणूक होईपर्यंत राहणार आहेत. असे आदरणीय अतुलजी ब्रह्मभट, माजी आमदार पोपटरावजी गावडे, भाजप जिल्हा संपर्क प्रमुख ताराचंदजी कराळे, देवेंद्र शहा, मानसिंग पाचुनकर, बाळासाहेब बेंडे, सुभाष मोरमारे, विष्णुकाका हिंगे, प्रवीण थोरात, संदीप बानखेले, गणेश कसबे, अरुणराव गिरे, प्रकाशराव पवार, पांडुरंग पवार, जयश्रीताई पलांडे, केशरताई पवार, मारुतराव शेळके, किरणताई वळसे पाटील, विवेक वळसे पाटील, पूर्वा वळसे पाटील, सचिनजी बांगर, अजित चव्हाण, हाजी पठाण, गुलाबराव वळसे सर, प्रमोद पराड, याच्यामध्ये काही नावं राहण्याची शक्यता आहे, परंतु वेळेअभावी नाईलाज आहे. आंबेगाव शिरूरचे महायुतीचे सर्व पदाधिकारी, सर्व संस्थांचे पदाधिकारी, सर्व शेतकरी बंधू, ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, माझ्या सगळ्या माय भगिनी, सगळे तरुण मित्र, पत्रकार मित्र आणि बंधू भगिनींनो, आज आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या. शिवाजीरावांना आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी दिली होती. जरी विजयाला काही मतं कमी पडली तरी या लोकसभा मतदारसंघात त्यांना 5,76,000 मतं पडलेली आहेत. आणि त्यामुळं ते आणि त्यांचे सहकारी आणि बाकीच्या सगळ्या पक्षांचे सहकारी, भाजपचे सहकारी, RPIचे सहकारी, या सगळ्यांना आणि विशेष करून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना या सूचना देईन की आपल्याला जिंकायचं हे निश्चित, पण गावामधलं ग्रामपंचायतीचं भांडण, सोसायटीचं भांडण, आणखीन दुसरं कशाचं भांडण, ते डोक्यामध्ये ठेवून हा इकडं म्हणून मी तिकडं, ही भूमिका आपल्यामध्ये कोणामध्ये राहता कामा नये. आपण सगळे भाग्यवान लोक आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आपल्या जवळ आहे. श्री क्षेत्र भीमाशंकरचा आशीर्वाद आपल्याला आहे. श्री क्षेत्र रांजणगाव महागणपतीचा आशीर्वाद आपल्याला आहे. आणि
हुतात्मा बाबू गेनूचं बलिदान आणि शाहू फुले आंबेडकरांची विचार परंपरा आणि स्वातंत्र्यासाठी आपलं आयुष्य दिलेले बिरसा ब्रिगेडचे प्रमुख, या सर्वांची आठवण आज आपल्याला या ठिकाणी काढली पाहिजे. मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये हेच सांगत असतो की आपल्या विरोधात कोण उभा आहे याचं आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला कोणाच्या विरोधात निवडणूक नाही लढवायची, आपल्याला कोणाला हरवायचं नाही, आपल्याला जिंकायचंय आणि मोठ्या मताने जिंकायचं. आणि त्याच्यासाठी अजून महिनाभर शिल्लक आपल्याकडे आहे. आपल्या तालुक्याचं पूर्वीचं राजकारण जर पाहिलं तर कदाचित तरुण मुलांना माहिती नसेल, कैलासवासी अण्णासाहेब आवटे, कैलासवासी दत्तात्रय वळसे पाटील, कैलासवासी किसनरावजी बानखेले, कैलासवासी बीडे अण्णा काळे, आपले ज्येष्ठ नेते TS दादा बोराडे, कैलासवासी बापूसाहेब थिटे, वसंतरावजी डावखरे, बाबूरावजी पाचरणे, या सगळ्या लोकांनी आपल्या परिसरामध्ये आपल्या परिसराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काम केलं. आणि 90 साली मला वयाच्या 34व्या वर्षी विधानसभेची उमेदवारी मिळाली. तुम्ही मी सांगितलं आता घोषणा बिषणा काय नको, तर थांबा मग लिंक तुटून जाते. तर या सगळ्या लोकांनी कैलासवासी वल्लभशेठ बेनके यांचं नाव घ्यायचं राहिलं आणि या सगळ्यांनी या परिसराचा विचार आणि डेव्हलपमेंट करायचं काम केलं. 90ला मला संधी मिळाली. त्यावेळेला या मतदारसंघाची परिस्थिती काय होती? 72च्या दुष्काळामध्ये शिरूर तालुक्यामधून 80,000 लोक रोजगार हमीच्या कामावर जात होते. आज शिरूर तालुका हा पुणे जिल्ह्यातला 1 नंबरचा बागायती तालुका आहे. कारण कुकडीचंही पाणी मिळतंय, घोडचंही पाणी मिळतंय, वेळ नदीचंही पाणी मिळतंय, चासकमांचंही पाणी मिळतंय. या सगळ्या नद्यांचं पाणी किंवा धरणांचं पाणी ज्या वेळेला शिरूरला मिळतं त्यावेळेला शिरूर तालुका बागायती झालेला आहे. आणि बागायती झाल्यामुळं नुसतं फेरफटका जरी मारून आला ना तरी एकाकाची तुमची घरं आणि बंगले पाहिले तर लक्षात येतं की हेच ते लोक रोजगार हमीच्या कामावर जात होते. पण आज आर्थिक परिस्थिती सुधारली, सामाजिक परिस्थिती सुधारली, राहणीमान सुधारलं, सगळ्या गोष्टी सुधारल्या आणि त्याच्या माध्यमातून आज एक प्रकारची सुबत्ता आली. जे शिरूरला घडलं तेच आंबेगावला घडलं, तेच बाकीच्या तालुक्यामध्ये घडलं. आणि त्याच्यासाठी आपल्याला भरपूर कामं करायला लागली. मला मंत्रिपदाची संधी मिळाली. सरकारच्या अनेक योजना आपल्यापर्यंत या ठिकाणी आणण्याचं काम आपण केलं.
सगळ्यात पहिलं हे आपलं डिंबे धरण आहे ना, डिंबे, याचा प्रोजेक्ट रिपोर्ट झाला 1967 साली तयार. त्याचं भूमिपूजन झालं 78 ला. 2000 पर्यंत पाणी मिळालं नव्हतं. 90 साली मी आमदार झाल्याच्या नंतर अधिकाधिक पैसा या प्रकल्पासाठी उपलब्ध करून देऊन त्याच्यामधून या धरणाचं पाणी या आपल्या सगळ्या भागाला कसं मिळेल आणि तोपर्यंत धरणाचं काम होईपर्यंत आम्हाला पाणी पाहिजे, तर आम्हाला कोल्हापूर पद्धतीचे बंधारे द्या, ही भूमिका आपण मांडली. आणि आज या जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यामधल्या 3 नद्यांवर जवळपास 65 बंधारे त्या ठिकाणी बांधले गेलेले आहेत. आता एक प्रश्न आपल्याकडे आहे की आपल्याकडं सगळाच भाग काय बागायत नाही, अजून आदिवासी भागातले बराच भाग राहिला आहे. सातगाव पठार राहिलेलं आहे, शिरूर तालुक्यातली 12 गावं राहिलेली आहेत, आणखीन काही गावं राहिलेली आहेत. तर या सगळ्या गावांना बागायती करण्याच्या दृष्टिकोनातून आपण जे प्रयत्न करतोय ते प्रयत्न पाहिले तर उद्याच्या काही दिवसामध्ये याच्यातून सुद्धा आपण मार्ग काढू. पण तुम्हाला मी एक सांगतो, एक हिच राहिलेला होता. ज्या वेळेला कुकडीची 3री मान्यता झाली त्यावेळेला त्याच्यामध्ये असं घातलं होतं की या जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यातल्या 3ही तालुक्यामधल्या 65 बंधाऱ्यांना पावसाळ्यातून एकदाच पाणी द्यायचं, नंतर पाणी द्यायचं नाही. आपण आज किती वेळा पाणी घेतो? 4 वेळा घेतो पाणी. मग 35 वर्ष ज्याच्यावर आपला हक्क नाही ते पाणी तुम्हाला मिळालं, ही कोणाची तरी ताकद असेल की नाही? आणि त्यानुसार आज एक नवीन प्रश्न आपल्या समोर तयार झालेला होता आणि तो म्हणजे काही लोकांनी असं ठरवलं की डिंब्याच्या धरणाला एक बोगदा पाडायचा. जे डिंब्याचं धरण इथे आहे, हे बॅकवॉटर आहे, हे पाणी नदीत जातं. तर नदीत वाहून जाणारं पाणी इकडं वाहून जाऊन देण्यापेक्षा इकडं एक बोगदा पाडायचा आणि ते पाणी डोंगराच्या खालून आतून पलीकडच्या धरणामध्ये न्यायचं. हरकत नाही, आपली काय हरकत नव्हती. पण मी 10 वर्ष नगर जिल्ह्याचा 10 वर्ष पालकमंत्री राहिलो. नगर जिल्ह्याचं आणि पुणे जिल्ह्याचं पाण्यावरचं भांडण कधी झालं नाही. पण जर सगळाच तोंडचा घास काढून घ्यायला तुम्ही लागले, तुम्हाला आम्ही बंधाऱ्यातही पाणी देणार नाही आणि जो बोगदा करणार होते तर बोगदा झाला ना तर 3 महिन्यात आपलं अख्खं डिंबे धरण रिकामं होईल. डिंबे धरण रिकामं झालं तर पुन्हा आपल्याला दुष्काळाचे दिवस त्या ठिकाणी पाहायला लागतील. आणि ती भूमिका आपण घेतली. ज्या पद्धतीने या नदीवर बंधारे बांधले त्या पद्धतीने सातगाव पठारला सुद्धा वेळ नदीवर बंधारे बांधले, शिरूरमध्ये सुद्धा वेळ नदीवर बंधारे बांधले. जिथं जिथं आवश्यकता आहे, जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं बंधारे बांधले आणि लिफ्टची कामं करून, चाऱ्यांची कामं करून त्याच्यामधून शेतकऱ्याला पैसे मिळवून देण्याचं काम केलं. आपण पाहिलं मध्ये माळींची दुर्घटना घडली. त्या माळींच्या दुर्घटनेनंतर आपण ज्यावेळेला माळींचं गाव नव्यानं वसवलं
त्यावेळेला माळींच्या लोकांनी नंतर एक तक्रार केली की तुम्ही आम्हाला गाव वसून दिलं, पण आम्हाला प्यायला पाणी नाही, आम्हाला कुठून तरी पाणी आणावं लागतं. लगेच आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि पायरडो नावाचा तलाव हा माळींच्या तिथं आपण आसाण्याला मला वाटतं तो तलाव तिथे केला आणि त्या तलावातून सगळ्यांना पाणी द्यायची भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली. तर हे जे लागेल ते मिळवून देण्याचं काम करायचा प्रयत्न केला. थिटेवाडीतला गाळ काढायचा कार्यक्रम आपण हातात घेतला. निगोडवाडीच्या पांडवदऱ्याच्या तलावाला आता मान्यता मिळालेली आहे आणि कलमोडीचा प्रकल्प जो आपल्या सातगाव पठारसाठी महत्वाचा आहे त्याला सुद्धा सुधारित मान्यता आता 210 कोटीची मिळालेली आहे आणि त्याच्यामधून आपण पुढं पाणी आणणार आहे, ज्याचा फायदा आंबेगावला पण होईल, खेडला पण होईल, शिरूरला पण होईल. या तिन्ही तालुक्यामध्ये याचा फायदा होईल आणि हे काम आता आपल्याला सरकारमध्ये करायचं झालं. इमारती भरपूर बांधल्या, गावोगाव इमारती बांधल्या आणि जी मुख्य कामं आता अजून राहिलेली आहेत. कोणी म्हणतं 35 वर्षात तुम्ही काय केलं, 35 वर्षात का नाही केलं? अरे बाबा, 35 वर्षाच्या पूर्वी माझेच वडील कैलासवासी दत्तात्रय वळसे पाटील या तालुक्याचे आमदार होते. त्यांचं काही योगदान आहे ना याच्यात. आणि मग हे सगळं योगदान लक्षामध्ये घेऊन आज आपण जशी वळसे पाटलांनी 1974ला शहरात बँकेची स्थापना केली, आज 27 शाखा कार्यरत आहेत आणि 750 कोटी रुपयाचं कर्ज वाटप त्या ठिकाणी आहे. पाणी आलं, तुम्ही कष्ट करायला लागले. शेतकऱ्यांनी ऊस लावला, ऊस घालायचा कुठं? म्हणून भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आपण सुरू केला. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना शिवाजीराव बरं झालं, तुम्ही जरा बाजूला उभे राहा. कोण मला कोणापासून भीती नाही. तुम्ही चेअरमन होतात त्यावेळेला कारखान्यामध्ये, कारखाना सुरू झाला त्यावेळेला, आणि ऊस नव्हता आपल्याकडे. आपण जर ऊस आणला नसता बाहेरून तर 50,000च्या वरती गाळप झालं नसतं. पहिल्या वर्षी आपण 4 लाख टनाचं गाळप केलं त्या ठिकाणी. कुठून आणला हा ऊस? हा ऊस सगळा नगर जिल्ह्यामधून, नेवास्यापासून तो ऊस आणला. वाहतुकीचं भाडं जास्त द्यायला लागलं आणि वाहतुकीचं भाडं जास्त द्यायला लागलं म्हणून कारखाना तोट्यात गेला. 18 कोटीत कारखान्याला तोटा झाला. मी मंत्री झालो, वीज मंत्री झालो आणि वीज मंत्री झाल्यानंतर ताबडतोबीनं कारखान्यामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं आणि त्या ठिकाणी वीज निर्मिती केंद्र सुरू करायचं ठरवलं. वीज निर्मिती केंद्र सुरू केलं. सरकारच्या बरोबर करार केला. MSEBला वीज विकली आणि त्याच्यामधून हे 18 कोटीचं कर्ज 2 वर्षामध्ये फेडलं. आता चेअरमन कोण आहे काय आहे, तोपर्यंत थोडी अदलबदल इकडं झालेली होती, पण कर्ज फेडलं. आता उद्या जर दिलीप वळसे पाटील किंवा आणखीन कोणी जर दावा करत असेल की माझ्यामुळे कर्ज फेडलं, तर बाबा एक नवीन कारखाना काढ आणि त्याचं कर्ज फेडून दाखव. म्हणजे जे झालं, जे सगळ्यांनी केलं. मी कधी हे मी केलं असं म्हणत नाही. मी नेहमी म्हणतो की हे आपण सगळ्यांनी केलं. तुमचा पाठिंबा असेल तरच हे सगळं शक्य आहे, नाही तर तुमचा पाठिंबा नसेल तर हे शक्य नाही. आता कारखान्याला आपल्याला देश पातळीवर 27 पुरस्कार मिळाले. आता जर कारखाना आपला चांगला चालला नसता
तर एवढे पुरस्कार आपल्याला मिळाले असते का? पण एवढे पुरस्कार आपल्याला मिळाले आणि ही मार्केट कमिटी सुद्धा चांगली चाललेली होती. पण एक दिवशी काय झालं मला माहिती नाही, चेअरमनच्या मनात आलं धना मेथीचा बाजार बंद. धना मेथीचा बाजार बंद. इथंच बाजार भरतो. आपली सभा संपली की इथं लगेच ऑक्शन बघायला या तुम्ही. त्याच्यामध्ये तो बाजार पुन्हा आता सुरू करण्याचं काम आपण केलेलं आहे. चांडोली रोडला आपण बैल बाजार सुद्धा सुरू केलेला आहे आणि दूध संस्थांची सुद्धा उभारणी केलेली आहे. भीमाशंकर कारखान्याबद्दल नेहमी ओरडतात, एवढाच भाव द्या, तेवढाच भाव द्या, आम्हाला आणखीन भाव पाहिजे. विरोधी पक्षाचे लोक म्हणतात याच्याबद्दल, घोडगंगाबद्दल काय बोलत नाही. घोडगंगा कारखाना आज बंद पडलाय, आपल्या आधीचा कारखाना, पण आज तो व्यवस्थापना वाचून त्या ठिकाणी बंद पडलाय. त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. पण आपण 3200 रुपये दिला तर म्हणायचं 3500 द्या. शेतकऱ्यांना तापवायचं, शेतकऱ्यांना उपोषणाला बसवायचं, कोणाला काही ना काही सांगायचं. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. शिक्षणामध्ये आपण लक्ष घातलं, अनेक आश्रमशाळा काढल्या आपण, आदिवासी मुलांसाठी वसतिगृह काढली, घोडेगावला इंग्रजी माध्यमाची शाळा काढली, पेठला शेड्यूल कास्टच्या सामाजिक कल्याणचं विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा काढली, घोडेगावला मुलींच्या वसतिगृहाला मंजुरी दिली. ही सगळी कामं केली. आणि खाजगीमध्ये सुद्धा मग नालंदा असेल किंवा पारगावचं कारखान्याचं GD वळसे पाटील इंग्लिश मिडियम स्कूल असेल, महाविद्यालय असेल, राष्ट्रीय ग्रामीण केंद्राच्या माध्यमातून चाललेली कामं असतील, शिवाजीरावांच्या माध्यमातून एक सुंदर शाळा आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी चालते. चांगला प्रवेश त्या ठिकाणी मुलांना मिळतो, चांगल्या दर्जाचं शिक्षण त्या ठिकाणी मिळतं. आरोग्याच्या संदर्भामध्ये या तालुक्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे होत्या. आपण हे एसटी स्टँडच्या बाजूला हॉस्पिटल आहे, या ठिकाणी पहिलं 30 बेडचं हॉस्पिटल आपण केलं. हळूहळू 30 बेडवरून आपण 100 बेडवर गेलो. पण त्याच्यामधली एक गोष्ट मला तुम्हाला जाहीरपणाने सांगितली पाहिजे की ज्या वेळेला हे 30 बेडचं हॉस्पिटल बांधायचं होतं ना, त्यावेळेला या मंचरमध्ये जागा नव्हती. पांजरापोळ ट्रस्ट आहे, त्याचे प्रमुख देवेंद्र शेठ शहा आहेत. देवेंद्र शेठ शहांनी सांगितलं की माझी 1 एकर जागा, किती 1 एकर का 2 एकर जागा, माझी जागा या पांजरापोळची, मी 1 रुपयाला तुम्हाला देऊन टाकतो सरकारला. आणि 8 काय घातली माहितीये का? आमच्या घरातलं कोणाचंही नाव लावायचं नाही, वॉर्डला नाही लावायचं, हॉस्पिटलला नाही लावायचं, कशाला नाही लावायचं. आम्ही जे करू ते सद्भावनेने करू, लोकांच्या हितासाठी करू. करोना ज्या वेळेला आला त्या करोनाच्या वेळेला सुद्धा रुग्णांची सेवा करण्याचं काम, त्यांना मदत करण्याचं काम आता त्या ठिकाणी आहे. आणि आता मंचरचं हे हॉस्पिटल झाल्यानंतर आता दुसरं पण एक हॉस्पिटल तिकडं तांबडे मळ्याच्या तिथे काम चालू आहे 100 बेडच्या हॉस्पिटलचं. म्हणजे हे 100 बेडचं हॉस्पिटल आणि तांबडे मळ्याच्या तिथं 100 बेडचं हॉस्पिटल, असं 200 बेडची हॉस्पिटल या भागामध्ये करतील. ते त्याचं निम्म अर्ध काम उरकत आलेलं आहे. आणि भविष्य काळामध्ये या 2 हॉस्पिटलपैकी 1 हॉस्पिटल फक्त महिलांसाठी आणि 1 हॉस्पिटल फक्त पुरुषांसाठी असं करायचं, त्याचं आमचं नियोजन आहे. आणि
ते नियोजन तसंच पुढं त्याला आपल्याला घेऊन जायचं. आपण भाई साहब, आप मुझे पूछ रहे थे भीमाशंकर का कुछ विकास करो. भीमाशंकर का जो डेवलपमेंट प्लान है वो 148 करोड़ का प्लान मंजूर हुआ है. लेकिन दिक्कत यह है कि वहां पर फॉरेस्ट का कानून है, वहां पर इको सेंसिटिव जोन का कानून है, वहां पर और भी ऐसे कुछ कानून है कि जहाँ पे ज़्यादा हम डेवलपमेंट नहीं कर सकते. पुराना रास्ता भी हम उसको सुधार नहीं कर सकते, ऐसा प्रॉब्लम है. लेकिन उससे निकालेंगे. रांजनगांव में हमने काम किया है, राजपुर में एक भक्त निवास बड़ा किया है, अभी डिम्बे का एक गार्डन कर रहा है, टाकड़ी हाजी का मणगंगा कुंड का काम वहाँ पर कर रहा है. ऐसी बहुत देवस्थान के काम इस तालुका में हुए हैं. अभी प्रशासन में भी काफी चीजें की है. आम्ही मनसरला प्रांत ऑफिस आपल्याकडे नव्हतं, प्रांत ऑफिस आपल्याकडे आणलं, त्याची इमारत बांधली आपण. गोडेगावला तहसीलदार कार्यालयाला जागा नव्हती, तहसीलदार कार्यालयाची आपण जागा मिळवली आणि तिथं इमारत बांधली. पंचायत समितीची नवीन इमारत बांधली. गोडेगावला कोर्टाची इमारत बांधली. मनसर पोलीस स्टेशनला, गोडेगावला आणि मनसरला पोलिसांना राहायला निवासस्थानं त्या ठिकाणी आपण ती तयार केली. मनसरच्या ST डेपोची मागणी आपली खूप दिवसापासूनची मागणी होती, ती मागणी त्या ठिकाणी पुरी करायचा प्रयत्न केला. आणि आता हे समोरचं जे ST स्टँड आहे ना, हे जुनं ST स्टँड पाडून तिथं एक अत्याधुनिक ST स्टँड करायचं नियोजन माझं आहे. आणि त्याचा फायदा हा जास्तीत जास्त गरीब लोकांना त्या ठिकाणी झाला पाहिजे, एवढंच मी सांगतो. आणि घोडेगावला देखील असंच एक बस स्थानक बांधायला मंजुरी मिळालेली आहे. रांजणगावला नवीन पोलीस उपविभाग सुरू झालेला आहे. घोडेगावला तालुका कृषी कार्यालयाला मंजुरी मिळालेली आहे. आणि मनसरचे लोक आहेत का इथं? हात वर करा बरं, किती मनसरचे लोक आहेत? मनसरचे कमी लोक आहेत का काय? आहे तिकडे मागे बसले. या मनसर ग्रामपंचायतला कधी 1 रुपया मिळत नव्हता. आपण ग्रामपंचायतची नगरपंचायत केली आणि नगरपंचायत केल्यामुळं शिवाजीरावांनी एकनाथ शिंदे साहेबांच्याकडून आणि मी अजितदादांच्याकडून दोन्हीकडून पैसे आणले आणि आज मनसरच्या या नगर परिषदेला 135 कोटी रुपये विकासाच्या कामाला मिळाले. तो CO मला येतो आणि मला विचारतो काय काम करू. म्हटलं आता तू शोध जागा, तुला पैसे पाहिजे होते पैसे दिले, काय कामं करायची ते करा. मनसर शहराचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे आणि तो चेहरा मोहरा बदलण्याचं काम आपण सगळ्याच ह्याच्यामध्ये करतो आहे. आता दळणवळणासाठी अष्टविनायक मार्ग झालेला आहे, बेला जेजुरी मार्ग झालेला आहे आणि आता एक नवीन रस्ता आपण हातामध्ये घेतलेला आहे. आता तो मंजूर झालेला आहे, ज्याच्यामध्ये अवसरी फाटा म्हणजे गायमुखापासून तर पारगाव, पिंपरखेड, जांबूत, वडनेर, टाकळी हाजी, मलठण, गणेगाव खालसा, शिक्रापूर हा नवीन कॉन्क्रीट रस्ता आपल्याला करायचा आहे आणि याच्यासाठी रक्कम मंजूर झालेली आहे
416 कोटी रुपये. आता 416 कोटी रुपयाची रक्कम मंजूर झालेली आहे. हा रस्ता ज्या वेळेला होईल त्यावेळेला जसा बेलाजेजुरी रस्ता झाला किंवा हा अष्टविनायकचा रस्ता झाला, त्यावेळेला हा सुद्धा रस्ता त्या ठिकाणी झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना एक चांगली सुविधा त्या ठिकाणी मिळू शकेल. एवढंच मी या निमित्ताने सांगतो. विजेच्या बाबतीत तर तुम्हाला काही सांगायला नको. विजेच्या बाबतीमध्ये बऱ्याच गोष्टी आपण केलेल्या आहेत. आज नळ पाणी पुरवठा योजनांची बरीच कामं मंजूर झाली. जवळजवळ 135 पाणी पुरवठा योजनांची कामं सुरू आहेत. अनेक गोष्टी आहेत, परंतु वेळ पुरेल का नाही पुरेल मला माहिती नाही. परंतु त्याच्यामध्ये आपण काही सरकारने निर्णय घेतलेले आहेत आणि सरकारने घेतलेल्या निर्णयापैकी पहिला निर्णय तुमच्यासाठी, आणि तो म्हणजे तुम्हाला एकट्यालाच कळलेलं दिसतंय. कोणाकोणाला कळला हात वर करा. लाडकी बहीण. सरकारने दर महिन्याला 1500 रुपये द्यायचं ठरवलेलं आहे या सगळ्या भगिनींना. आणि आंबेगाव तालुक्यामध्ये 63,069 महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि शिरूर तालुक्यामध्ये 37,390 महिला याचा लाभ घेत आहेत. महिला सन्मान योजना एक काढली. महिलांना ST-साठी अर्ध तिकीट त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली. बळीराजासाठी एक योजना काढली. बळीराजाला सुद्धा 7.5 हॉर्सपावर पर्यंतची मोटार विजेचा मोफत पुरवठा करायचं त्या ठिकाणी ठरवलं आहे. आणखीन एक गोष्ट मला मुद्दाम आपल्या लक्षात आणून द्यायची. अवसरीचं जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे ना, त्या अवसरीच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाजूला त्या ठिकाणी एक सभागृह आपण बांधलेलं आहे. 14 कोटी रुपये खर्च करून सभागृह बांधलं. पुण्यात सुद्धा असं सभागृह नाही. असं सभागृह आपण त्या ठिकाणी बांधून अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी आपण केलेले आहे. इंजिनिअरिंग कॉलेज केलं आपण. इंजिनिअरिंग कॉलेजला 200 कोटी रुपये खर्च झाला आणि त्या 200 कोटीमध्ये आजपर्यंत 6,000 मुलं आणि मुली इंजिनियर त्याच्यामध्ये झाल्या. आणि त्या इंजिनियर झालेल्या सगळ्या मुलींनी आणि मुलांनी आज पुण्याला, मुंबईला किंवा परदेशामध्ये कुठं ना कुठंतरी जॉब किंवा व्यवसाय त्या ठिकाणी केलेला आहे. आज माळींची दुर्घटना घडली त्यावेळेला 151 लोक दगावले. आपण सगळे धावून गेलो. समाज कुठला आहे त्याच्यापेक्षा हे आपले भाऊबंद आहेत म्हणून आपण धावून गेलो. आणि माझ्या बाबतीत तर मला पाणी दे. माझ्या बाबतीत तर दुसरी घटना अशी घडली की थाबलिंगची यात्रा चालू होती. मी घाटामध्ये होतो तिथं आणि मला फोन आला की मांढरा देवीला पण येत्याच दिवशी यात्रा असते. तर मांढरा देवीला चेंगराचेंगरी झाली आणि 200 ते 250 माणसं चिंगरून मृत झालेली आहेत. लगेच यात्रा सोडली आणि मांढरा देवीला गेलो. सगळे असे प्रेत सगळे लाईनीने मांडून ठेवलेले होते आणि सगळे ते दुःखी लोक लाईनीत फिरून आपला माणूस हाच आहे का, आपला माणूस हाच आहे का, आपला माणूस हाच आहे का हे तपासत होते. अजितदादा मी रात्रभर थांबलो. दुसऱ्या दिवशी 26 जानेवारी होती. अजितदादा पुण्याला गेले, झेंडावंदन केलं, परत आले. मी साताऱ्याचा पालकमंत्री होतो.
मी साताऱ्याला गेलो, झेंडावंदन केलं आणि लगेच परत आलो. म्हणजे किती कठीण परिस्थिती येऊ द्या, त्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपली कामं करायची, ही सगळी भूमिका त्याच्यावर आहे. आता अजून बऱ्याच गोष्टी आहेत, पण वेळ आता आपल्याकडं कमी राहिलेला आहे आणि म्हणून मी एकच गोष्ट आपल्याला सांगतो की समोरचे लोक विचारतात 35 वर्षात दिलीप वळसे पाटलांनी काय काम केलं. काय कोणाला माहिती केलं का काय काम? 35 वर्षात दिलीप वळसे पाटलांनी काय काम केलं? केलं का नाही केलं? आणि मग या लोकांनी ज्यांनी मला 35 वर्षात काय काम केलं हे विचारतायत, त्यांना मी विचारतो की तुम्ही कशा करता उभे राहिले, तुम्ही काय काम करणार आहे ते पहिलं जनतेच्या समोर मांडा आणि मग जनतेची मतं त्या ठिकाणी तुम्ही मागायचं. दुसरं एक म्हणतात, आता झाल्या 7 वेळा, 8व्यांदा कशाला, थोडा बदल झाला पाहिजे. आता असं आहे, आपले घरातले वाडवडील वयस्कर झाले म्हणजे आपण बदल करतो का? किती वय झालं त्यांचं तरी आपण त्यांना सांभाळतो त्या ठिकाणी. आणि इथं तर काय फक्त पदासाठी नाही आहे, इथं ही जी सगळी कामं सांगितली, या कामांसाठी त्या ठिकाणी आपण ही गोष्ट त्या ठिकाणी करतोय. निवडणुकीचा आराखडा, अतिवृष्टी असेल, आणि एखाद्याला सत्तेची हाव किती असली पाहिजे. मागची कारखान्याची निवडणूक झाली, साखर कारखान्याची, भीमाशंकर. पॅनेल आपलं निवडून आलं. त्याच्या आधी 10 वर्ष यांना चेअरमन केलं होतं. तिसऱ्यांदा आता पॅनेल निवडून आल्यावर मला त्यांना सांगायचं होतं की आता तुम्ही थांबा म्हणून, पण डायरेक्ट कसं सांगायचं, म्हणून मी सगळ्या कार्यकर्त्यांशी एकेकाशी पर्सनली बोललो. आणि एकेका पर्सनली कार्यकर्त्याशी बोलल्यानंतर शेवटी मी माजी चेअरमनशी बोललो. म्हटलं आता कारखान्याचं चेअरमन मी होणार आहे, मला टेस्टच करायची होती. म्हटलं आता कारखान्याचं चेअरमन मी होणार आहे. माझ्या डोक्यात बाळासाहेब बेंडेंचं नाव होतं, त्याप्रमाणे नाव जाहीर केलं. पण मी चेअरमन होणार आहे हे सांगताना त्यांना मी सांगितलं की कारखाना सुरू केला, मी चेअरमन पण राहिलो, पण चेअरमनच्या कामाचा तेवढा अनुभव मी घेतला नाही, तर थोडा अनुभव मी घेऊन बघतो वर्षभर, मग बघू काय करायचं. 1 वर्ष पूर्ण झालं. एक दिवशी हा पठ्ठ्या माझ्याकडे आला. म्हटलं साहेब आता 1 वर्ष पूर्ण झालं. मी म्हटलं मी काय राजीनामा नाही देणार आहे. ते म्हटलं मग तुम्ही असं करा, तुम्हाला जर राजीनामा द्यायचा नसेल तर बाळासाहेब बेंडेंचा राजीनामा घ्या, तुम्ही चेअरमन व्हा आणि मला व्हाईस चेअरमन करा. म्हणजे चेअरमन राहिलेला माणूस व्हाईस चेअरमन व्हायला त्या ठिकाणी तयार होतो. याला म्हणतात सत्तेची हाव. आणि त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण असल्याशिवाय हे सगळं होत नाही. आणि म्हणून माझी आपल्याला एकच विनंती आहे की आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये
गहाळ राहू नका. सगळ्यांनी मनापासून तुम्ही घेतलेलंच आहे. आपल्याबरोबर यावेळेला आपण एकटे नाही आहोत नुसतं, आपल्याबरोबर भारतीय जनता पक्ष पण आहे, आपल्याबरोबर शिंदे सेना पण आहे, आपल्याबरोबर आदिवासी समाजातले सगळे लोक आहेत, आपल्याबरोबर बाकीचे सुद्धा सगळे लोक आहेत. आणि हा जो अथांग महासागर अजूनही लोक येतातच आहे. त्यांना त्या ठिकाणी जागा कदाचित मिळत नसेल पुढे सरकायला, म्हणून सगळे लोक अजूनही येतातच आहे. तर ठीक आहे, येत आहेत तर आपल्याला आता थांबलं पाहिजे. मी आपल्याला हात जोडून विनंती करतो. आणि पुढच्या निवडणुकीतलं मी सांगितलं, मी फक्त पाण्याच्या प्रश्नावर काम करणार आहे. आणि मी ज्या वेळेला प्रत्येक गावात जातो तेव्हा आमच्या महिला येतात, साहेब आम्हाला अस्मिता भवन पाहिजे. मी सांगतो की पुढच्या 5 वर्षात आंबेगाव शिरूर तालुक्यातलं एक सुद्धा गाव शिल्लक राहणार नाही की ज्याला अस्मिता भवन नाही. तुम्हाला प्रत्येक गावाला अस्मिता भवन त्या ठिकाणी बांधून दिलं जाईल, एवढं मी आपल्याला या निमित्तानं सांगतो. आपण सुद्धा त्याच्यातून व्यवसाय करून पुढे चला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.